हॅलो. हा नील बाळा बोल रे. पच्ची मावशी, संपदाचं आणि महेशचं फायनली पॅचअप झालं. अगो बाई, फार चांगली बातमी ऐकवलीस रे. फार मोठं काम केलंस नील तू. मी एकट्याने काहीच केलेलं नाहीये. तुम्ही संपदाची समजूत काढली, तुम्ही तिला सासरी पाठवलं म्हणून हे सगळं झालंय. हो रे बाबा, तिची समजूत काढता काढता नाकाला घाम आला होता माझ्या. पण ती देशमुख मंडळी फार सज्ज ना. हो हो हो, तुम्ही आणि बाबा तिकडे गेलो होतात ना. हो गेलो होतो. तर महेशच्या आई बाबांना वाटत होतं की आपलीच काहीतरी चूक झाली. फार कानकोंडे झाले होते दोघही नवरा बायको. हो, स्वानंदीचे आणि माझे पण खूप लाड केले त्या काकूंनी. खूप गोड माणसं आहेत ती. माझा पण तुम्हाला खूप आशीर्वाद आहे रे बाबांनो. असाच एक दिलाने एक मताने संसार करा. हा, बाकी बरं आहेस ना तू? हो, ठेवू फोन. हो हो, ठेव ठेव. ओके, बाय. माझ्या नील आणि स्वानंदीच्या रस्त्यावर काटे पसरणाऱ्या दोन बायका, संपदा आणि ललिता. त्यातल्या संपदाची तर हवा आज गेली, राहिली ललिता. महाढोंगी, महाकपटी, गोड बोलून फुंकर घेऊन चावा घेणारी. एवढी ढोंगी की घरातल्या घरात नील आणि जानकीताईच्या पण डोळ्यावर झापड घातली तिने. त्यांना सुद्धा तिच्या कारवाया कळेना. बाई ग, माझ्या स्वानंदीच्या डोळ्यावर अशी झापड घातली तर मग ही बया तिच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायला मोकळी, तिला छळायला मोकळी. धुवून पिळून वाळत घालेल माझ्या स्वानंदीला. नाही नाही नाही, असं नको व्हायला. मी सांगेन स्वानंदीला